तर पाटण येथे मरळी तालुका आयोजित कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं उद्घाटन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झालं। पुढील 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये पोवाडा सादरीकरण, भजनी मंडळ स्पर्धा, लावणी महोत्सव आणि राज्यातील ब्रास बँड स्पर्धा हे मुख्य आकर्षण राहणार आहे। पापर्डे येथील बोटिंग पॉइंट्सचे 6 एप्रिलला ऑनलाईन भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी 5 दिवसाचा आपण डोंगरी महोत्सव करतो आहे आणि आता ह्या बघाल तुम्ही पहिल्या दिवशीच उद्घाटन झाल्या गर्दी लोकांनी बोटिंगसाठी किती केलेली आहे। तसंच आता बाकी सगळ्या इव्हेंटला तेवढ्याच पद्धतीची लोकांना गर्दी लोकांची होणार आहे। खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या डोंगरामध्ये राहणाऱ्या आमच्या सामान्य माणसांना अशा गोष्टी शहरात गेल्याशिवाय बघायला मिळत नाहीत आणि शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची संधी किंवा फारसा योग येत नाही। पण मला विश्वास आहे जे आम्ही नियोजन केलेलं आहे, जी पूर्वतयारी केलेली आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा पूर्ण डोंगरी महोत्सव पार पडेल। तर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी, पाहूयात। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मरळी पाटण येथे कोयना दौलत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कोयना नदी पात्रात पर्यटकांसाठी बोटिंगची सोय करण्यात आली आहे। या ठिकाणी पॅराग्लायडिंग हे असे विविध प्रकारच्या बोटिंगच्या सोय पर्यटन विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांसाठी करण्यात आलेले आहेत। या कोयना दौलत महोत्सवाचे उद्घाटन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले असून या ठिकाणी अनेक विविध प्रकारचे उपक्रम 5 दिवस राबवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी कृषी प्रदर्शन ही होणार आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मरळी, पाटण।